असं अनेकदा होतं की वर्तमानातलं एक साधंसं वाक्य आपल्याला इतिहासाच्या अशा एका पानावर घेऊन जातं ज्याने जगाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. असंच काहीसं घडलं जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधानांना उद्देशून एक विधान केलं, ज्याचे धागे थेट दुसऱ्या महायुद्धापर्यंत पोहोचतात. तर मग चला समजून घेऊया की नेमकं हे प्रकरण आहे तरी काय. तर हे आहे ते वाक्य. सरप्राईज अटॅकबद्दल तुमच्यापेक्षा जास्त कोण जाणतं? एका औपचारिक बैठकीत थेट जपानच्या पंतप्रधानांना विचारलेल्या या एका प्रश्नाने अनेकांना धक्का दिला आणि एका प्रचंड मोठ्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जाग्या केल्या. बरं, मग हे विधान आलं कुठून? याचा संदर्भ काय होता? झालं असं की एका पत्रकारानं ट्रम्प यांना इराणवर केलेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला आणि त्याच प्रश्नाच्या उत्तरादाखल ट्रम्प जपानच्या पंतप्रधानांना उद्देशून असं काहीतरी बोलून गेले. आणि मग साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडला की ट्रम्प नेमक्या कुठल्या सरप्राईज अटॅकबद्दल बोलत होते. हे पर्ल हार्बर प्रकरण आहे तरी काय? चला तर मग या ऐतिहासिक घटनेचीच गोष्ट जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. ओके, तर आता आपण थेट इतिहासात जाणार आहोत. गोष्ट आहे पर्ल हार्बरची, एका अशा हल्ल्याची ज्यानं जगाच्या इतिहासाची दिशाच कायमची बदलून टाकली. तर पर्ल हार्बर हल्ला म्हणजे नेमका काय? सोपी गोष्ट आहे. 7 डिसेंबर 1941 या दिवशी जपानने अमेरिकेच्या हवाई बेटावर असलेल्या पर्ल हार्बर नावाच्या नौदल तळावर अचानक काहीही कल्पना न देता एक जबरदस्त हल्ला केला. अमेरिकेसाठी हा एक प्रचंड मोठा धक्का होता. आणि ह्या हल्ल्याचा परिणाम? तो तर खूपच मोठा आणि तात्काळ होता. म्हणजे बघा, हल्ला झाला आणि दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने अधिकृतरित्या दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. ह्या एका घटनेमुळे युद्धाचं सगळं चित्रच पालटलं. आता या हल्ल्याची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज घ्या. जपानने यासाठी जवळजवळ 300 लढाऊ विमानं वापरली होती. विचार करा, हे किती मोठं आणि किती सुनियोजित ऑपरेशन असेल. अर्थात याची खूप मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागली. या एकाच हल्ल्यामध्ये अमेरिकेचे सुमारे 2,500 सैनिक मारले गेले. आणि फक्त इतकंच नाही तर कित्येक युद्धनौका आणि विमानंसुद्धा क्षणात नष्ट झाली. पण या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे हा हल्ला पूर्णपणे अनपेक्षित होता. एक कम्प्लीट सरप्राईज होता. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना याचा साधा सुगावा सुद्धा लागला नाही. आणि म्हणूनच इतिहासात याला सर्वात मोठ्या सरप्राईज अटॅक्सपैकी एक मानलं जातं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. खरं तर ती गमतीशीर कमी आणि गंभीर जास्त आहे. जपानला या हल्ल्यातून जे काय हवं होतं ना, त्याच्या अगदी उलट घडलं. इथे बघा, जपानचं ध्येय काय होतं की या हल्ल्याने अमेरिकेला घाबरवायचं, जेणेकरून ते पॅसिफिक महासागरातल्या युद्धात पडणार नाहीत. पण झालं काय? झालं अगदी उलटं. या हल्ल्यामुळे अमेरिकेची जनता प्रचंड संतापली आणि अमेरिकेने थेट युद्धातच प्रवेश केला. आणि अमेरिकेच्या या युद्धप्रवेशाचा शेवट तर अत्यंत विनाशकारी ठरला. याच घटनेची पुढची कडी म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले गेले, ज्यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला आणि अखेर दुसरं महायुद्ध संपलं. तर हा सगळा होता इतिहास. आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया आणि हा सगळ्या इतिहासाला ट्रम्प यांच्या त्या एका वाक्याशी जोडून बघूया. बरं, ट्रम्प यांच्या या वाक्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कशा आल्या? तर यात 2 गट पडलेत. काही लोक याकडे डार्क जोक म्हणून बघतात, म्हणजे एक प्रकारचा काळा विनोद. पण दुसरीकडे अनेक लोकांना हे विधान खूपच संवेदनशील आणि वादग्रस्त वाटतं. साहजिकच आहे, कारण हे एका मोठ्या मानवी शोकांतिकेची आठवण करून देतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की ज्या एका घटनेमागे इतका मोठा, इतका रक्तरंजित इतिहास आहे, इतकी जीवितहानी जोडलेली आहे, त्याबद्दल आजच्या काळात असा विनोद करणं कितपत योग्य आहे?